एका महिलेला 2 मुलं होती आणि त्या महिलेचा नवरा वारलेला होता। मुलं अगदी मोठी झालेली होती आणि त्यापैकी एक जो मोठा मुलगा आहे त्याचं लग्न सुद्धा अगदी धूमधडाक्यात झालेलं होतं आणि जो दुसरा छोटा मुलगा आहे तो एका शहरामध्ये कामाला होता, त्याला चांगली पगार त्या ठिकाणी होती। तर मोठा मुलगा हा गावामध्ये शेती करत होता, शेतीचे कामधंदे करून त्याचा उदरनिर्वाह आणि त्याच्या आईला सांभाळत होता। पण हे सगळं करत असताना वारंवार पडणारा दुष्काळ, अवकाळी पाऊस याच्यामुळे शेतीमधलं मोठं नुकसान व्हायचं, पाहिजे तसं पिकत नव्हतं, पाहिजे तसं विकत नव्हतं, म्हणून त्याला त्या ठिकाणी अडचण निर्माण होऊ लागली, पैशाची कमतरता भासू लागली। मग जेव्हा पैशाची अडचण भासायची तेव्हा शहरामध्ये जो त्याचा भाऊ कामासाठी गेला होता तो त्या ठिकाणी त्याला आर्थिक मदत करायचा, घराला हातभार लावायचा आणि जेव्हा शहरामधून तो गावी यायचा तेव्हा मोठमोठे गिफ्ट त्याच्या भावाला, त्याच्या भावाच्या बायकोला आणि त्याच्या आईसाठी आणायचा। पण या सगळ्या प्रकरणातून घडतं एक धक्कादायक कृत्य, धक्कादायक प्रकरण। नेमकं काय आहे संपूर्ण घटना, कुठं घडले प्रकरण, हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहारमधील मधुबनी गावातील या परिसरामध्ये राहणारी एक महिला होती। त्या महिलेचा नवरा काही वर्षांपूर्वी वारलेला होता। तिला 2 मुलं होते आणि ते 2 मुलं अगदी मोठे झाले होते, त्यांचं लग्नाचे वय सुद्धा झालेले होते। तिचा जो मोठा मुलगा होता त्याचं नाव होतं विनोद कुमार यादव आणि जो छोटा मुलगा होता त्याचं नाव होतं सरोज यादव। आता विनोद यादव हे शेतीचे कामं करायचा, तर लहान जो भाऊ आहे सरोज यादव हा मुंबईमध्ये कामाला होता। मुंबईमध्ये तो एका कंपनीत काम करायचा आणि त्याला चांगले पैसे सुद्धा त्यामध्ये मिळायचे आणि तो जेव्हा गावी जाईल तेव्हा घरच्यांना काही बक्षीस वगैरे असे गिफ्ट वगैरे न्यायचा आणि अगदी खुश करायचा। आता जेव्हा तो इथं यायचा तेव्हा त्याचा भाऊ हा शेतामध्ये गेलेला असायचा। मग शेतामध्ये गेलेला असतानाच तो त्याच्या आईला आणि त्याच्या भाभीला त्या ठिकाणी जाऊन भेटायचा। मग त्यानं त्या ठिकाणी अनेक भेटवस्तू आणल्या होत्या आणि तो इथं आल्यानंतर या सगळ्या गोष्टी शहरामधल्या सांगायच्या आणि त्या शहरामधल्या गोष्टी ऐकून त्याची जी भाभी होती ती तिच्या त्या दिराबरोबरच तिला आकर्षण वाटू लागलं, शहरामध्ये जाऊ असं वाटू लागलं। मग त्याचं आणि त्याच्या भाभीचंच एकमेकांप्रती प्रेम वाढत गेलं आणि त्यांनी एकमेकांसोबत संबंध ठेवायला सुद्धा सुरुवात केली। आता या दोघांचं इकडं प्रेम वाढलं होतं आणि तिकडं मात्र त्याचा जो मोठा भाऊ होता विनोद कुमार यादव याला मात्र या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीच माहीत नव्हतं। बघता बरेच दिवस, बरेच वर्ष निघून गेले आणि नंतर मात्र त्या विनोद कुमार यादवला त्याच्या मित्राच्या माध्यमातून समजलं की त्याचा लहान भाऊ त्याच्या बायकोबरोबर अशा पद्धतीचं कृत्य करतोय, अशा पद्धतीनं वागतोय। म्हणून त्याच्या लहान भावाला त्यानं धमकावलं, मोठ्या प्रमाणात त्याला घाबरलो आणि त्याच्यावर हाणमाण सुद्धा केली, त्याच्यासोबत भांडणं केले आणि त्याला गावामधून म्हणजे वापस पाठवलं आणि आता परत गावात कधीच यायचं नाही असं देखील सांगितलं, कारण की तो सुट्ट्यासाठी त्या गावामध्ये आला होता। आता ह्याच राग मनामध्ये धरून सरोज यादव हा पुन्हा मुंबईला गेला आणि मुंबईला गेला असतानाच तिथले जे त्याचे मित्र आहेत जे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांना त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की या त्याच्या मोठ्या भावाचा विनोद कुमार यादवचा काटा काढायचा आहे, त्याला ठार करायचं आहे आणि त्याला ठार करून त्याच्या बायकोला मुंबईला घेऊन यायचं आहे। अशा पद्धतीचा संपूर्ण प्लॅन या सरोज यादव यानं त्याच्या भाभीसाठी केला होता, त्याला त्याच्या भाभीला मिळवण्यासाठी केला होता आणि अगदी ठरल्याप्रमाणे यानं 3 लोकांना त्याच्या गावी पाठवलं, त्यांना 50,000 रुपये ॲडव्हान्स दिले आणि त्याच्या सख्ख्या मोठ्या भावाचा
काटा काढला, त्याला ठार केला. आता त्याला वाटलं एक प्रकरण कोणाला कळणार नाही, काही होणार नाही आणि तो अगदी त्याच्या भाभीला घेऊन मुंबईमध्ये येईल आणि इथं सुखाने राहील. घटना बिहारमध्ये घडली, इथं आल्यावर कोणाला माहीत होईल. पण मात्र देशामधले राज्यामधले पोलीस हे मोठ्या प्रमाणात सतर्क असतात. त्यांनी अगदी सहजरित्या या आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्याच्यासोबत जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं. यामध्ये सरोज कुमार यादव, सुशील मुखिया, अजय कुमार ठाकूर यांना पोलिसांनी अटक केली आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. हा संपूर्ण जो प्रकार आहे तो 27 नोव्हेंबर 2023ला उघडकीस आला आहे आणि यांना याच दिवशी अटक करण्यात आलेली आहे. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललं आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात घडत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.